माझा कोर्स कंप्लीट झाल्यानंतर मला पुणेरी पॅटर्नमधून 3-4 कॉल मिळाले आणि त्यातच मी प्लेस झाले. पुणेरी पॅटर्न म्हणजे आपुलकीचा हात आणि विश्वासाची साथ, IT करिअरची खरी सुरुवात. त्यामुळे आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. हॅलो एव्हरीवन, मी शीतल पाटील. माझं एज्युकेशन BTech इलेक्ट्रिकलमध्ये झालं आहे. त्यानंतर मी पुणेरी पॅटर्न इन्स्टिट्यूट जॉईन केलं फॉर फुल स्टॅक जावा डेव्हलपमेंट कोर्ससाठी. सो आमचे स्टुडंट आहे शीतल, त्यांचं प्लेसमेंट झालंय फुल स्टॅक डेव्हलपमेंटसाठी. सो ते त्यांची शॉर्ट स्टोरी सांगतील आपल्याला. सो शीतल, तुम्ही शेअर कराल शॉर्ट स्टोरी? मी म्हणजे नॉन IITचे स्टुडंट आहे. नंतर मी पुणेरी पॅटर्न जॉईन केलं आणि फुल स्टॅक जावा डेव्हलपमेंट कोर्ससाठी कोर्स होता 6 महिन्याचा. तो कम्प्लीट केला अँड देन मला प्लेसमेंट चालू केलं. तर मी कंटिन्यू सातत्याने म्हणजे 4-5 तास अभ्यास करायची आणि 3-4 कॉल नंतर मी प्लेस झाली. थँक्यू. चालेल. सो अभिनंदन. चालेल. सो शीतल, आता तुम्ही बरेच नाही का अपडाऊन्स पाहिलेत, तर तुम्ही काय मेसेज देणार सगळ्या स्टुडंटला की बाबा जेव्हा आपला डाऊन पाहिजे त्यावेळेस आपण काय केलं पाहिजे, किंवा मग आपल्याला सक्सेसफुली जर प्लेस व्हायचंय तर आपण त्यासाठी काय इम्पॉर्टंट स्टेप्स उचलले पाहिजे? मेन म्हणजे तर कंटिन्यू प्रॅक्टिस केली पाहिजे सातत्याने आणि परत म्हणजे होप सोडला नाही पाहिजे. असं माझ्यासोबत झालं होतं मध्ये. मला वाटलं माझं काही होऊ शकणार नाही, तर मी म्हणजे विचार करत होती की परत इलेक्ट्रिकलमध्ये जाऊ. पण नंतर मी सातत्याने अभ्यास चालू ठेवला, तो सो प्लेस झाली. मेन म्हणजे IT मध्ये कम्युनिकेशन फार महत्त्वाचं असतं. सो तुम्ही कम्युनिकेशनवर खूप भर द्यायला पाहिजे. आणि ओके, चालेल. सो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, पुणेरी पॅटर्नची जी टीम आहे, ठीक आहे, तर ह्या टीमचा बेस्ट पार्ट काय वाटलं तुम्हाला? म्हणजे मला असं कधीच वाटलं नाही की हे लोक मला सपोर्ट नाही करत. जेव्हा मी इथं आली तेव्हा मला सरांनी पण किशन सरांनी म्हणजे ऑल स्टाफने सपोर्ट केला. सो आमच्याकडे बऱ्याच टीम्स आहेत, जसं तुम्हाला माहिती आहे, सपोर्ट टीम आहे, ट्रेनर्स आहे, प्लेसमेंट टीम आहे, काउन्सिलिंग टीम. सो सगळ्यात बेस्ट तुम्हाला काय वाटलं? सर्वांनी मला पाहिजे ते सपोर्ट केला. जेव्हा मी त्यांना म्हणजे सांगितलं तेव्हा माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले मिळून. ओके. आणि आपण एक मेसेज काय देऊ शकतो बाकी स्टुडंट्सला, पुणेरी पॅटर्नच्या किंवा दुसऱ्या स्टुडंटला आपण काय मेसेज देऊ शकतो आज? म्हणजे पुणेरी पॅटर्न बेस्ट इन्स्टिट्यूट आहे. म्हणजे सर्व ऍक्टिव्हिटी तिथं करून घेतल्या जातात. सो पुणेरी पॅटर्न जॉईन करा. फ्रेशर्स मुलांच्या बाबतीत प्रश्न असतात मुलांचे. जसं तुम्हाला एक वेळ वाटलं होतं की कुठेतरी गिव्ह अप करायची वेळ आली आता, की सोडून देऊया आपण, म्हणजे काय होतंय की नाही होतं याची गॅरंटी नाही. लागत नव्हतं तुम्हाला. तुझं नॉन IT बॅकग्राऊंड आहे, पुन्हा IT मध्ये ते पण डेव्हलपमेंट मध्ये करिअर करायचं. तर या केसमध्ये किंवा या सिच्युएशन मध्ये जसं तुम्ही एखादी गोष्ट पकडून ठेवली की नाही चला अजूनही आपल्याकडे आहे थोडा वेळ, आपण चांगल्या प्रकारे देऊया, प्रॅक्टिस करूया, स्टडी करूया. सो मला वाटतं तुम्ही सुरुवातीला मला दिसायचे त्या खुशबू त्यांच्या बॅचच्या तुम्ही. सो ते सातत्य होतं तुमचं की तुम्ही सोडलं नाही, पहिली गोष्ट सोडून दिलं नाही. स्किल झाले, बऱ्याच मुलांच्या बाबतीत याच गोष्टी होतात की मुलं स्किल घेतात आणि त्याच्यानंतर घरी जातात. त्याच्यापेक्षा त्याच्यानंतरचा महत्वाचा वेळ असतो, तो वेळ कसा तुम्ही प्रॉपर दिला पाहिजे याचं प्लॅनिंग. फ्रेशर्स मुलांना ही गरजेची गोष्ट आहे की तुम्हाला ट्रेनिंग नंतर तुम्ही कसं त्या कोचिंग क्लासेसचा फॉलोअप घेताय किंवा काय करताय त्याच्यावरती पुढचं तुमचं यश अवलंबून असतं. बरोबर आहे. सो त्याच्या बाबतीत तुम्ही कुठेतरी बेस्ट होता की 6-7 महिने 8 महिने झाले तरी तुमची गोष्ट सोडली नाही. नागपूरच्या ना तुम्ही प्रॉपर? नाही, मी पाचोड. अच्छा. ओके, जळगावच्या. ओके, ती गोष्ट तुम्ही सोडली नाही शेवटपर्यंत. फायनली तुमचे इंटरव्ह्यू शेड्यूल झाले, तुम्ही त्या प्रिपरेशन मध्ये राहिले, त्या टच मध्ये राहिले, कॉन्टॅक्ट मध्ये राहिली, कॉन्टॅक्ट मध्ये. चालेल. सो चांगली गोष्ट. ऍक्च्युली सातत्याने करणं लई महत्वाचं आहे. बऱ्यापैकी काय मुलं गिव्ह अप करतात. सो मग ह्या गोष्टी म्हणजे हा एक बेस्ट लेसन आहे म्हणजे आमच्या स्टुडंटकडून की तुम्ही सातत्य ठेवा. पुणेरी पॅटर्नची टीम आहे तुमच्यासोबत प्लेसमेंट कॉल द्यायला किंवा सपोर्ट करायला, पण इनिशिएटिव्ह घेणं खूप महत्वाचं आहे. मार्केटमध्ये बरेच ऑपॉर्च्युनिटीज असतात, कधी येईल आपल्याला माहित नाही. थँक्यू सारिका मॅम अँड थँक्यू पुणेरी पॅटर्न टीम. थँक्यू सो मच.